बीडच्या शिरूर इथे मारहाण झालेल्या ढाकणे पिता पुत्रासह इतर दोघांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट आणि आणखी एका ॲक्ट अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। हरणाची शिकार करताना आडवे आले म्हणून ढाकणे पिता पुत्राला मारहाण झालेली आणि या प्रकरणात त्यांनी सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या विरोधात तक्रार देत त्याला अटक करण्याची मागणी केलेली। आता ढाकणे पिता पुत्रासह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट तसंच आणखी काही ॲक्ट अंतर्गत शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला। आमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी भीती पिता पुत्रांना आधीच व्यक्त केली होती आणि आता हा गुन्हा दाखल झालाय, त्यामुळे या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हानकोडे पाटील करतायत। आणखी तपशील घेऊयात प्रतिनिधी उदय नागरगोजे यांच्याकडून। उदय, ढाकणे पिता पुत्रांना जी भीती व्यक्त केलेली की आमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होईल ती आता खरी झाली असं म्हणावं लागेल, काय नेमकं या सगळ्या संदर्भात आणखी तपशील आहे? 19 फेब्रुवारीला ढाकणे पिता पुत्राला मारहाण झाली होती। त्यामध्ये ढाकणे यांची दात पडली होती, तर त्यांचा मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि या प्रकरणात 2 दिवसापूर्वी तक्रार दिली, त्या प्रकरणात गुन्हा देखील झाला। त्यातील आरोपी अद्याप अटक झालेला नाही। त्या आरोपीच्या अटकेसाठी काल शिरूरमध्ये जनाक्रोश मोर्चा देखील निघाला, शिरूर बंद देखील ठेवण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता त्याच ढाकणे पिता पुत्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अॅट्रॉसिटी ऍक्ट नुसार हा गुन्हा आहे आणि त्यामध्ये इतरही काही कलमांचा समावेश आहे। आता यानुसार गुन्हा दाखल झाला असून या सगळ्या प्रकरणाचा तपास जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत हानकोडे पाटील त्यांच्याकडे देण्यात आला आहे। यामध्ये आता लवकरच कारवाई होऊन ढाकणे पिता पुत्राला अटक देखील होऊ शकते। आता या संदर्भात पोलीस कशी भूमिका घेतात, काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु दुसरीकडे ढाकणे पिता पुत्रावर गुन्हा दाखल झाल्यामुळे काल जो मोर्चा निघाला होता त्यातील जे आंदोलक आहेत ते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत आणि अशा पद्धतीने कसा गुन्हा दाखल करू घेऊ शकतात पोलीस, असा सवाल आता या निमित्तानं उपस्थित केला जातोय। जी उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।